नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. आणि आज आपण घर बसल्या व्यवसाय म्हणजे घर बसल्या आपल्याला थोडा असा रोजगार किंवा आपण दोन पैसे हाताला मिळतील असा आज आपण एक बिझनेस टाईप छोटा स्मॉल बिझनेस म्हणजे घरगुती उपाय आपलं करून आणि आपण जी योजना आणलेली आहे ती म्हणजे मोफत पिठाची गिरणी. हे आपल्याला कशा प्रकारे भेटेल आणि कशा प्रकारे अर्ज कराय आणि कुठे अर्ज केला जाईल, तर तुम्हाला ती पिठाची गिरणी भेटणार आहे आणि घर बसल्या तुम्हाला दोन पैसे भेटतील, तुम्हाला रोजगारसुद्धा भेटेल. तर हे पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आपण त्याच्यापुढे थोडीशी माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला ती भेटली पाहिजे आणि कशा प्रकारे अर्ज केला जाईल ते देखील व्हिडिओला आपण सुरुवात करूया, कशा प्रकारे अर्ज करू शकतो. तर नमस्कार, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट. तर मोफत पिठाची गिरणी ही आपल्याला एक स्वयंरोजगार म्हणून उपलब्ध होते. मिनी बिझनेस, स्मॉल बिझनेस आणि घरगुती आपल्याला दोन पैसे हाताला लागतील अशा प्रकारे मोफत पिठाची गिरणी ही आपल्याला योजनेतर्फे मिळते. तर याची प्रोसेस काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. तर ह्याची कुठे भेटणार आहे, कसा अर्ज केला जाईल आणि कोणाला भेटावे लागेल, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, पात्रता काय आहे आणि ती कशा प्रकारे भेटणार आहे, ते सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अजून देखील सांगतो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असा नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर आपण पुढे आता व्हिडिओला स्टार्ट करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती भेटेल आणि पूर्ण डिटेल्स माहिती होईल कशा कुठे ते सगळं. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. शासनाने मोफत तुम्हाला कसल्याही प्रकारचा पैसे भरण्याची गरज नाही. शासनाने मोफत पिठाची गिरणी योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणी असलेल्या महिलांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोफत गिरणी योजनेचा 2024मध्ये सुरू केलेला आहे. ही योजना महिलांना मोफत गिरणीची, तर बघू शकता इकडं मोफत गिरणी, छोटासा व्यवसाय सुरू करता येतो. महाराष्ट्र शासन अनुसूचित जमातीसाठी पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळते, म्हणजे त्यांना आर्थिक प्रबळ मिळेल आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना मदत होईल. त्याचबरोबर आता पुढे बघूया. तर त्यांचा आता आपण कशा प्रकारे भांडवल कमी किमतीमध्ये ही मोफत चालू केली, तर तुम्ही इथे बघू शकता. महिलांसाठी गिरणी खरेदीसाठी 90% सरकारी अनुदान दिले जाते. किती? 90% दिले जाईल. त्याचबरोबर इथं बघू शकता महिलांना फक्त 10% भरावी लागेल. किती? इथं तुम्हाला फक्त 10% रक्कम भरावी लागेल. जास्तीत जास्त किती? 10%. तर ही अत्यंत सोयी सुविधा केली आहे. त्याचबरोबर मोफत गिरणी उद्दिष्ट काय आहे ते देखील आपण थोड्याशा माहिती बघणार आहोत. तर याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून स्वतःची सहनशक्तीकरण करणे, म्हणजे स्वतः लढ्या आणि स्वतः रोजगार कमवू शकतं. महिलांना आर्थिक समीकरण व्हावं म्हणून आणि अनुसूचित जमातीसाठी आणि जमानातील महिलांसाठी, त्याचबरोबर कुटुंबातील उत्पन्न वाढवण्यासाठी, म्हणजे उत्पन्न वाढेल यासाठी. त्याचबरोबर याची पात्रता काय ते देखील आपण बघणार आहोत. तर याची पात्रता 18 वर्ष ते 60 वर्ष या इथे तुम्ही बघू शकता. 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे, अनुसूचित जमाती असावी, तुमचं उत्पन्न आहे ते 1,20,000च्या आतमध्ये कमी असावं, आतमध्ये पण सांगू शकतो कमी असावं, या देखील त्याचं प्राधान्य वाढेल यासाठी. त्याचबरोबर खाते असणं आवश्यक आहे, बँकेमध्ये तुमचं खाते असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, अनुसूचित किंवा जमातीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, जसे की जातीचा दाखला वगैरे ते पाहिजे. उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्नाचा दाखला असणं, वार्षिक उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्नाचा दाखला. त्याचबरोबर रेशन कार्ड असणं आवश्यक आहे. रहिवासी म्हणजे आपण तिथे राहतो त्याचा दाखला आपल्याला रहिवासी
तो तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळेल. त्याचबरोबर तुमचे बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला बँके थ्रू दिले जाईल. त्याचबरोबर महिलेचा अर्ज करणाऱ्याचा फोटो, दारिद्र्य रेषेखालील दाखला, प्रमाणपत्र त्याला बोलू शकतो ते आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर पिठाची खरेदी करण्यासाठी विक्रेते म्हणजे जिथं पिठाची गिरणी आपल्याला दुकानात मिळते तिथे कोटेशन काढून आणणे गरजेचं आहे, कारण की ते फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार आपला तिथे ठरवलं जाईल. त्याचबरोबर अर्ज हा कुठे केला जाईल तर इथं बघू शकता पंचायत समिती. कुठे इथं लिहिलं आहे पंचायत समिती जिल्हा बाल कल्याण विभाग या कार्यालयात अर्ज भरावा. त्याचबरोबर माहिती पूर्ण भरावी. आवश्यक कागद डॉक्युमेंट्स आपण जे बोलले ते पूर्ण जोडलेले पाहिजेत. त्यानंतर पूर्ण भरून आवश्यक कागद संबंधित कार्यालयात सादर करा. म्हणजे पूर्ण त्याची पडताळणी केल्यानंतर कार्यालयामध्ये सादर करावी. त्याचबरोबर अर्ज मंजूर झाल्यास अंजर संबंधी महिलेला अनुदान मंजूर केले जाईल. पडताळणी केल्यानंतर त्याचा अर्ज मंजूर केला जाईल असं त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर मंजूर अर्ज थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. म्हणजे तुमचे जे पैसे आहेत ते अनुदानाचे ते तुमच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील. जे तुम्ही बँक पासबुक दिलं त्या खात्यामध्ये जमा होतील. त्याचबरोबर इथे ग्रामीण पिठाची गरज वर्षभर आपल्याला मिळतो. तर तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे ते याच्यामध्ये माहिती दिलेलं आहे. तर यानुसार तुम्ही आणि याचा मी तुम्हाला एक PDF आहे तो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही पूर्णपणे माहिती वाचून घ्या आणि तो पूर्णपणे त्या पद्धतीने मोफत पिठाची गिरणी तुम्हाला मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.